नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बाजारपेठांमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची मोठी गर्दी होत आहे। मात्र यंदा वाढलेल्या महागाईमुळे ही खरेदी पालकांसाठी आर्थिक ताण वाढवणारी ठरत आहे। माहितीनुसार वह्या, पुस्तके, दप्तर, वॉटर बॉटल, गणवेश, रेनकोट आणि पीटी शूज यांच्या किमतींमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 20 ते 30% वाढ झाली आहे। कागदाच्या वाढलेल्या किमतीमुळे वह्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले असून 60 ते 70 रुपयात मिळणारी वही आता 90 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। 2 किंवा 3 मुलांच्या शाळेच्या खरेदीसाठी जाणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट कोलमडत असल्याचे चित्र दिसत आहे। त्यातच काही शाळांकडून ठराविक दुकानातूनच साहित्य खरेदी करण्याचा आग्रह धरला जात असल्याने पालकांची अडचण आणखी वाढली आहे। दरम्यान वाढत्या किमतींमुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून शालेय साहित्यावरील कर कमी करून दर नियंत्रणात आणण्याची मागणी केली जात आहे। तर कच्चा माल, छपाई आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे दर वाढ अपरिहार्य असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच महागाईचा हा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच बसताना दिसत आहे।